एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, जेनी संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. एवढा जगदानी, एवढा जगदानी, मागे तुळशी दळ पाणी. होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. आला नावा रूपा, आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. पांडुरंगा कृ प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रथम आपला परिहार दिले तर बरं आहे. मी आहो तेलंगणातला महाराज. मला मराठी, जन्मलो कर्नाटकात पण वावरतो पूर्ण तेलंगणा. पण एक प्रेमाच्या नाते मी काही कीर्तनकार नाही, मी काही महाराज नाही. फक्त पाया पडून परमार्थ करून घ्यायचं हे आमचं कर्तव्य आहे. पण एक प्रेमाच्या नात्यानं मी इथं तुमच्या समोर आलेलं आहे. यथामती मला मराठी जरा कमी बोलता येते, पण आजचा जो काही अखंड नाम सप्त्याचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची जी सेवा म्हणून सेवेसाठी घेतलेला अभंग हा महाराजांचे केवळ जगताच्या कल्याणासाठी आलेले माझे तुकोबार आहे. महाराज सांगत असताना महाराजाच्या शाभंग आहेत मला 4092. प्रत्येक आपण तो अभंगाचा जो काही अर्थ, अभंगाची भूमिका हे त्यांनाच माहीत. बाप्पा आपणाला काही माहित नाही. म्हणून महाराज केवळ आपण तो जगताच्या कल्याणासाठी आलेली तुकोबार आहे. आजचा जो अभंग आहे महाराज, या अभंगाची अशी सुरुवात आहे महाराज. एवढा, एवढा म्हणजे केवढा. आता व्यवहारातले काही आपण तो महाराज शब्द आहेत. लहान साप बघितले की लय मोठा साप बघितलं म्हणतात. लय मोठं होतं हो म्हणतात का नाही. आणि बघते साप लहान आणि लय मोठं म्हणते. महाराजाचं असं म्हणणं आहे, केवळ अशा प्रकारचं चिंतन करत असताना तुकोबार आहे. आता याचं प्रकरण आहे महाराज. निर्गुणाची व्याप्ती. जो जो निर्गुण निराकार भगवंताचं व्याप्ती सांगत असताना महाराज म्हणते, शून्य स्थावर जंगम व्यापूनी राहिला अचळ. निर्गुणातलं चिंतन करत असताना बरं का, केवढं व्यापकत्व आहे की प्रत्येक वस्तू ज्याची व्याप्ती आहे. आणि तो भगवान परमात्मा कसा आहे, तुकोबार एका नाटाच्या अभंगात म्हणतात. विठ्ठल विस्तारिला जनी, सप्तही पाताळे भरोनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवने आणि विठ्ठल मुनी मानसी. केवढा व्यापक आहे हो, त्याचा अंत लागत नाही आणि पार लागत नाही महाराज. म्हणून महाराज केवळ आपण तो महाराज एवढा व्यापकत्व. आता मी जास्त बोलत बसत नाही. महाभारतातल्या विराट पर्वतात वर्णन करत असताना भगवंताच्या विराट स्वरूपाचं वर्णन
केवढा व्यापक आहे, ज्याचे पाय किती आहे, त्याचं डोकं किती उंच आहे. सप्त पाताळा खालचा आणि 21 स्वर्गावरचा ढेसाळा माऊलीने वर्णन करते. मग एवढी मूर्ती हृदयात कशी साठवते याचं आपण तुम्हाला चिंतन करायचं. महाराज सांगत असताना एवढा जो ढेसाळ जो भगवान परमात्मा, एवढा व्यापक तो परमात्मा, ज्याची उंची आहे, म्हणून महाराज तुकोबारायचे असे शब्द आहेत महाराज. ऊच तरी ऊचती ऊच आणि नीच तरी नीचती नीच. नाठाचे अभंग वाचा तुम्ही महाराज. आता आमचे वारकऱ्याचं भजन आहे हो, ज्ञानबा तुकाराम आताच नाही. अवघड आहे खरं बोलून. आम्ही माग आहे का, आम्हाला मागे राहून तो मग तुम्ही आम्हाला बक्षीस देणार नाही, आणि तुमचं बक्षीस आम्हाला काही कामाचं नाही. जे होते तेच महाराज सांगते. केवळ एवढा उंच आहे, म्हणून तुकोबारायची सुद्धा उंची सांगत असताना, कारण तुकोबाराय आणि देव हे आपण तो महाराज, कारण तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले. महाराजांची उंची सांगत असताना, देवाची उंची सांगत असताना, तुका आकाशा एवढा. पुढचं काय, अनुरेनो या ठोकडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनुरेनो या ठोकडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा अनुरेनो या ठोकडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनुरेनो या ठोकडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनु रेणू ठोकडा. आता अनु रेणू, अनु म्हणजे जसं सूर्याचं किरण पडल्याच्या नंतर घरात आपण तुम्हाला सोडण्यातून ज्यावेळेस प्रकाशात जे दिसतात कण, किती लहान आहे तो, किती लहान आहे, त्याच्यापेक्षाही लहान. आणि तेच त्या कणाला यंत्रानं जर पाहिलं तर ते कण किती मोठे. म्हणून त्यांची उंची, त्यांचा जे काही, हे जे काही आपण तो तुलनात्मक वर्णन आहे महाराज. म्हणून महाराज एवढा तो देव, एवढा ढिसाळ महाराज, ज्याचे पाय सप्त पाताळाच्या खाली आहेत, आणि ज्याचं मुकुट आपण तो महाराज 21 वर्गाच्या वर आहे. एवढी जी काही मूर्ती या हृदयात कसं साठवलं. म्हणून महाराज मी केव्हाही सांगतो महाराज, महाराजांच्या शब्दात नाही, प्रत्येक शब्दात प्रश्न आहे आणि त्याच शब्दात त्याचं उत्तर आहे महाराज. म्हणून चिंतन करत असताना महाराज सांगते, केवळ एवढा पण तो महाराज, एवढा मोठा देव या हृदयात कसा साठवला जातो, आणि तो एवढा मोठा देव या हृदयात साठवण्याचं साधन तुकोबारा या अभंगात सांगतात. एवढा प्रभू
त्या देवाला भाव लागतो महाराज, भाव. भावे न देव न कळे संध्य. आता ते पुढचं तुम्ही म्हणा, मी म्हणत नाही. फक्त मला एवढंच कळतंय, भावे न देव. भाव आहे तर देव आहे, भाव नाही तर नाही. म्हणून भावबळी या कळी एरवी ना कळी करतळी आवळी तैसा हरी पारिया चारवा गीता बरोबरी. साधन महाराज जसं पारा शिशीत आहे तोपर्यंतच पारा एका ठिकाणी राहतो, आणि शिशीतला पारा हातात घेतल्याच्या नंतर, हातातून सरकल्याच्या नंतर त्याला जमा करायला किती कष्ट लागतो. तसा आपला जीवनाचा या मनुष्य जन्माला येऊन जरी देवाबद्दल आपल्याकडे कुठला भाव नसला तर आता त्या जीवाची गती काय असेल मी सांगत बसत नाही. म्हणून महाराज असे अनेक साधनात अनेक जीव त्या देवाच्या आपण तुम्हाला साधनेला लागलेल्या जीवाची अवस्था पाहिलेली माझी तुकोबार आहे. आणि त्या जीवाला आपण तो सांगतात, बापू जास्त कुठे काही आपण तो करण्याच्या भानगडीत पडू नको, फक्त त्या देवाला एक भाव दे. भावा वाचून तो भगवान परमात्मा वश होत नाही. म्हणून महाराज एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, त्या देवाला काय पाहिजे, देवाकारणे भाव तस्मात्. देवाकारणे भाव तस्मात्. रसवेत चित्त करे चित्त करे एवढा साठी नका करू आता अर्धवा. एकच मी सांगतो महाराजांचं असं म्हणणं आहे महाराज. कारण त्या देवाला काय पाहिजे ते त्या देवाला दे. आता आपणाला काय पाहिजे ती वस्तू दिलं तर समाधान आहे. आपण मागणं एक आहे ना त्याला दिलं तर एक त्याचं समाधान आहे का? नाही. म्हणून महाराज म्हणते त्या देवाला तुला जर आपण तो वश्य व्हायचा असेल तू एक कर. काय कर? पूर्ण आता भावाची प्रकरण आहेत. अशुद्ध भाव, शुद्ध भाव. आता तिकडे जात बसत नाही, मलाच कळत नाही तुम्हाला काय सांगू. पण महाराज म्हणते केवळ आपण तो वर्पंग भाव सुद्धा तुकोबारायन म्हटलेला आहे. तुका म्हणी नको वर्पंग देवा
बरं जाऊ द्या, तुमच्या मागं मी येतो. बरं, महाराज म्हणते, कारण मी माझी परिस्थिती कशी आजचं तर, कारण रोजचं धावपळ आहे आमची. चिंतन करत असताना तुका म्हणे नको वरपंग भाव. पुढचं काय? घ्यावी माझी सेवा शुद्ध भावाने पाहतो. जो शुद्ध भावाने सर्वस्व त्या देवाला समर्पित करतो तो त्याचा देव आहे महाराज. म्हणून महाराज देव वश्य होण्याचं साधन अन्य जीवाच्या पाठीमा, अनेक साधनाच्या पाठीमागे लागलेल्या जीवाची अवस्था पाहिलेली माझी तुकोबार आहे. त्याला साधा आणि सोपा, आणि जी काही या दुःखातून वजावून ज्या सुखाच्या प्राप्तीचं साधन हे देवाचं भाव आहे महाराज. म्हणून महाराज चिंतन करत असताना, म्हणून एवढा मोठा तो देव, एकच तुम्हाला बाह्य दृष्टांत सांग. हत्ती आहे, हत्ती एवढा मोठा प्राणी आहे महाराज या जंगलात. त्याचे पाय अवघड, कान मोठे, एवढी सोंड मोठी. मग हा प्राणी जर आपणाला आकलन करायचा असेल, किती मोठ्या काठीनं आकलन होते हो. ऐकन ते ऐरावती रत्नथोर आणि त्या अंकुशाचा मार. एवढा मोठा हत्ती प्राणी एका लोखंडाच्या तुकड्यात आकलन होतो. त्याचं नाव आहे अंकुश. असा परमार्थ देवाचा अंकुश म्हणजे हे भाव आहे. भावा वाचून देव प्राप्तीचं साधन, आणि जो सर्व भावाने तो जीव ज्याचा झाला असेल, सर्व भावाने त्याला शरण गेला असेल, आणि तो भगवान परमात्मा तो सर्वस्वी याला शरण येतो भावाने. हृदय प्रगटेची मूर्ती अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना भक्ती, प्रगटे हृदयीची मूर्ती. भाव शुद्ध जाणून या. शुद्ध भावाची लक्षणे महाराज. कुण्याही साधनाना न सापडणारा देव या शुद्ध भावाने तो देव सापडतो. म्हणून महाराज म्हणते, अनुभवाने तुकोबारे म्हणलीत बरं का. म्हणून महाराज शुद्ध भावाचे ही लक्षण आहेत, आणि अशुद्ध भावाचे लक्षण सुद्धा सांगत असताना पुष्कळ सांगितलंय. तिकडे न जाता फक्त आपण जेवढं लागतं तेवढंच घेऊन निघून जाऊ. उगलही जेवायचं म्हणलेली भाकरी घेतलं तरी ज्ञानबा तुकाराम होते. म्हणून महाराज म्हणते, केवळ अशा प्रकारचं चिंतन करत असताना महाराज म्हणते, शुद्ध प्रगटे हृदयची मूर्ती, शुद्ध भाव जाणून या. हे हृदयस्थ जो काही असलेला भगवान प्रगट आपण तो. म्हणूनच महाराज म्हणतात, असे जे काही आपण तो मुख्य अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना भक्ती. म्हणून महाराज ज्या आपण तो ही जी काही प्रत्येक दशा हीच मुख्य आपण तो दशा, आणि या भावाने त्याच जर आपण तो
समर्पित झाल्याच्या नंतर तो काय करतो, म्हणून झालेल्या जीवाला तो सुद्धा भगवान परमात्मा त्याचा होतो महाराज. म्हणूनच महाराजांनी म्हणलेलं आहे, भक्त समागमे भक्त समागमे शरणागती गेल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा सुद्धा त्याचा सहकारी होतो महाराज. म्हणून भक्त समागमी सर्व भावे हरी, सर्व कामी करी न सांगता, साठविला राय हृदय संपुष्टी, बाहेर दाकुटी मूर्ती उभा. भाव तेच प्रगट महाराज. पुष्कळ शास्त्रीय दृष्टांत तुम्हाला ज्याचा भाव जसा त्याचा देव आहे महाराज. म्हणून शुद्ध भावाने आकलन होणारा जो भगवान परमात्मा आणि तो हृदयस्थ आपण तो साठवल्याच्या नंतर आता हृदयात आहे का नाही चिंतन आहे तिथं. पण आपले पण आपण यथामते आपणाला जेवढं कळेल तेवढं बोलून जावं. म्हणून महाराज सांगते एवढा जो हृदयस्थ आपण तो महाराज आणि तो भगवान परमात्मा प्रगट होऊन ज्याची इच्छा पूर्ती करणारा एक देव आहे महाराज. म्हणून महाराज केवळ हृदयस्थ जो भगवान परमात्मा ज्या भक्ताची इच्छा पूर्ती करतो ते द्रुपदात हो
हृदयस्थ तो भगवान परमात्मा भाव प्रगट होऊन आणि तो ज्या भक्ताची इच्छा पूर्ती करतो महाराज. आता कुण्या भक्ताची कशी इच्छा पूर्ती केली हे चिंतन आपण तो महाराज येथामध्ये शब्दशः अर्थ म्हणून सर्व व्यापक जो भगवान परमात्मा भावाचा अंकित होऊन आणि ज्या भक्ताच्या समागमात होऊन आणि तो ज्या भक्ताची इच्छा पूर्ती करणारा देव, तुम्ही जशी आपण तो इच्छा कराल, इच्छा दाता जगात एक भगवान परमात्मा आहे महाराज. आणि तो भगवान परमात्मा इच्छा दाता म्हणून तुम्ही जी इच्छा कराल ती इच्छा पूर्ती. म्हणूनच महाराज म्हणतात, कारण ज्याने ज्याने जैसे घ्यावे तैसे व्हावे कृपाळ. हे भावाचे शुद्ध भावाचे लक्षण आहे महाराज. म्हणून महाराज चिंतन करत असताना महाराज तिसऱ्या चरणामध्ये एवढा जगाचा नियंता जो भगवान परमात्मा. अरे आपण बारके माणसं पण जरा देचाळा कुठं तर कमी दिलं तर काय होते हो? अवघड आहे महाराज. पण अखिल कोट ब्रह्मांड नाही जगताचा नियंता माझा बाप. अरे तुम्हाला दुसरं काही मागत नाही बाप, एकच मागतय, भावे. हे भाव कारणीभूत आहे माझ्या देवाला. म्हणून एवढा जगदानी मागे तुळशी दळपानी. फक्त तुम्हाला तुळशीचं पान आणि एक भाव त्या देवाला तुम्ही समर्पित. अरे एवढं सोपं.
अरे आता अवघड कोण सांग, एवढं सोपं सांगितलं आणि कोणी करायला तयार नाही, अवघड कोण करते हो बाप. म्हणून बाप महाराजांची त्या जीवावर एवढी आपण तो कळकळ अवस्था आहे. महाराज तुला देव पाहिजे ना, तू एकच कर, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भाव आहे देव. म्हणून भाव हे कारणीभूत आहे महाराज. भाव नाही तर देव नाही महाराज. भाव आहे तर देव आहे, भाव नाही तर देव. महाराज सांगते म्हणून आता जो काही एवढा निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा भाव प्रगटतो, भगवान परमात्मा सगुण साकार भक्तासाठी होतो आणि ज्या भक्ताची इच्छापूर्ती करतो आणि तो एकदा आपण तो नावाला रूपाला कुणासाठी येतो, आला नावा
असं नाचल्यावर बीपी शुगर कशाला होते हो? अरे आमचं भजन योग आहे महाराज. रामबाबा किती उड्या मारते बघितलं का नाही? हा, आमचं भजन योग आहे. म्हणून भजनानंदाचा जो काही आनंद आहे तिकडे जात बसत नाही. महाराज सांगते एवढा प्रभू भावे जेने संपुष्टे राहावे, अन्यांनी चिंतोयाम ज्या भावात त्या देवाला समर्पित केल्याच्या नंतर शुद्ध भावात तो शुद्ध भगवान परमात्मा त्या भक्ताची इच्छा पूर्ण करतो. शब्दशः अर्थ. पण कुण्या भक्ताचे कार्य करतो? ऐसा भक्तीशी बोलला नीच कामे करू लागला. अशी पुष्कळशी प्रमाण तुम्हाला देता येते. किंवा एवढा भावात तो भगवान परमात्मा मी देव आहे हे विसरतो. विसरून आपला देवपण भाऊ
नामेची बोलला पंढरीराव न विचारी, याती कुळभाव लागावया पाव. एवढा मोठा देव, मी देव विसरतय आणि 4 पैसे जमाले तर माणूस किती फुकतय. अवघड आहे महाराज. येड्या महाराजाचं म्हणणं आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक ज्या भक्ती पुढं आपण तुम्हाला त्या भावा पुढं अंकित होतो. म्हणून महाराज सांगते, एवढा तो त्या भक्ताचा अंकित झालेला देव, त्या भक्ताचं एक चरित्र आपण तो महाराज चिंतन करत असताना कुर्मदासाचं चरित्र आहे महाराज. केवळ कुर्मदास हा जन्मतात पांगळा माणूस आहे महाराज. आणि जन्मताच जो पांगळा जन्माला पाय नाही आणि हात नाही. आणि जन्मल्याबरोबर आई आणि बाप वारली महाराज. आता मी केव्हाही सांगतो, मला धर्मशास्त्राचं चिंतन आहे महाराज. लहानपणी आई वारणे हे पापाचे लक्षण आहेत. म्हातारपणी तरुण मुलगा मरणे हे पापाचे लक्षण आहेत. म्हणून आता तर विचार करा बापू, हाय कुणाला ध्यान मजे में हो बा, पण ही मजा तुला उद्या काय करील सांगता येत नाही. म्हणून महाराज म्हणते, म्हातारपणी तरुण मुलगा वारणे हे पापाचे लक्षण आहेत. लहानपणी आई आपण तो वडील वारणे ही पापाची लक्षण आहेत महाराज. म्हणून पूर्वजन्माचं, म्हणूनच महाराज एका ठिकाणी आपण तो बोलतात, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषयी सुखना शिवंत दुःख तिमीर कोंदले. बाप हे केवळ आपण तो प्रत्येक जीवाला भोगावं लागतं महाराज. बड्या बड्याला सोडलं नाही आपण तुम्हाला, तुम्हाला सोडणार आहे का. पण आता तर विचार करा बाप, एकदम आपण तो महाराज पूर्वजन्माच्या पापानुसार कुर्मदास पांगळा जन्माला आला महाराज. आणि तो वास्तव्य आई वडील वारले महाराज. आणि केवळ आपण तो कुर्मदास चिंतन आहे महाराज. एका मंदिरात त्याचं वास्तव्य, लहानाचं मोठं झालं आणि पांगळेत आपण तो त्याला आपण तो. आणि हे पोट सगळ्याला बरं का बापू. मी आता तेवढ्या लांबून इथं कशासाठी आलो, तेवढ्या लांबून कशासाठी आलो, कीर्तन करायसाठी. काय बी म्हणणार तुम्ही, मीच म्हणू. महाराज म्हणते पोटासाठी महाराज चिंतन आहे महाराज. भक्त कबीर म्हणतात एका ठिकाणी, ए पेट बडा बाका सबसे लगा दिया धोका, देख संन्यासी देख फकीर घर घर मागे टुका. भक्त कबीराचा हा धोरा आहे. तुकोबारायला विचारा, तुकोबार का या पोटा कारणे गा झालो पांगील जनाची. आता त्याच्या पुढं जाऊन सांगू, नामदेवराय काय म्हणतात, पोट माझी माता, पोट माझे पिता, बहीण बंधू चुलता पोट माझे. या पोटानं सगळ्याला व्यथा लावलेली आहे, तो मामाला सगळ्याला. म्हणून कुर्मदासाला भूक लागली की काहीतरी आपण तो कुठेतरी आहार का पण तो पायच महाराज. कर्मधर्म संयोगाने कुर्मदास त्या मंदिरात वास्तव्य करत असताना आषाढी वारीला पण तो दिंडी आपण तो त्या गावून जात असताना, आता दिंडीचा मुक्काम मंदिरात झाला. रात्रीचा मुक्काम आपण तो झाल्याच्या नंतर सगळ्या वारकऱ्याचं जेवण झालं. हाजरी कीर्तन असते, वाटचालीची कीर्तन असतात. त्या दिंडी मालकाने त्या महाराजांनी पंढरीचं वर्णन, पंढरीत असलेल्या देवाचं औदार्य वर्णन करत असताना त्यावेळी एकदम आपण तो महाराज भगवान पंढरीरायाचं वर्णन करत असताना, औदार्य वर्णन करत असताना चिंतन आहे महाराज, अभंग आहे.
तो भगवान परमात्मा कसा आहे आंधळ्या पांगळ्याचा आंधळ्या पांगळ्याचा एक सर्वना विश्वकोटे सर्व होय जानता आघडी मोडी हेळा माते बाप पुण्य संचिता आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता दाता कुणाचा आता आपण डोळे असून आंधळ आहे का महाराज सांगतात या सगळ्याचा दाता तू आहे असा अवधारी वर्णन केला आणि ज्या अवधारी त्याच्या उदारत्वाचं जिकर केल्याच्या नंतर कुर्मदासाने त्या कीर्तन ऐकलं त्या पंढरी आपण तो पंढरी राहायचं महाराज आणि एकदम त्या कुर्मदासाला भाव प्रगट झाला महाराज आणि भाव प्रगट झालेल्या कुर्मदासाने महाराजाला तो महाराज तुमच्या संग मला घेऊन जाता का पंढरीला जाते हो दान करा जाते पंढरपुरा न्या मज ते थोरी दाखवा अकमाचा सोयरा तुम्ही ज्याचं वर्णन केलं आहे
त्याच्याकडे मला घेऊन हे भाव कुर्मदासाला झाला. आणि ज्या कुर्मदासाने त्या महाराजाला विचारतो त्यावेळेस त्या महाराजांनी सांगितलं, बापू तू पांगळा आहेस, आम्ही रोजचे 40 किलोमीटर चालतोय, तुझ्यानं होत नाही. सांगितल्याच्या नंतर शुद्धांतकरण भाव ज्या कुर्मदासाचा महाराज, एक त्यानं आपण तो आपल्या बुद्धीचा निश्चय केला, भावाचा निश्चय केला, आणि एकदम आपण तो महाराज आषाढी शुद्ध एकादशीचं दर्शन मला व्हावं ही इच्छा पूर्ती केला महाराज, इच्छा केला महाराज. आणि तो आपलं तो निघाला महाराज, निघाला. कुठं निघाला? पंढरीच्या. आणि निघाल्याबरोबर आता त्याची पाय घसरत घसरत जातो, ऊन लागतो, थंडी वाजते, भूक लागते महाराज. अशा अवस्थेत कोण आहे बाप? पण माझा जो देव कृपाळू जो ज्यावेळेस त्याचा भाव कुर्मदासाचा शुद्ध भाव पाहून, कारण न सांगता कळी अंतरीचे गुज, सर्व चित्ताचा चालक तो भगवान परमात्मा आहे महाराज. आणि ज्या कुर्मदासाच्या शुद्ध भावनेचा जो काही चिंतन, आणि त्यावेळी एकदम आपण तो शुद्धांतकरणाने पंढरीकडे निघालेल्या कुर्मदासाला सांभाळणारा कोण आहे? अखिल कोट ब्रह्मांड नायक जो भगवान पंढरीला आहे. पायजमा घातले, ह्याला काय करायचं ते, याला काय करता येईल नाही का? अन्यथा करतो मी शक्ती. यानं काय केले नाही आणि काय करणार नाही बाप. टोपी घातली, आणि ज्यावेळी एकदम आपण तो महाराज रुक्मिणीला सांगितलं डबा कर, 4 चपात्या भात, डबा बांधली महाराज. कुठे न दिसे पाहता उडी घाली अवचित्ता, भक्ताची इच्छा पूर्ती करण्यासाठी तो देव आपण तो महाराज कुर्मदासाजवळ येतो. ऊन लागत असलेल्या, तहान लागलेल्या, भूक लागलेल्या जीवाकडे त्या कुर्मदासाकडे माझा देव येतो महाराज. तिथं देव येण्याचं कारण काय? कुर्मदासाचा भाव आहे महाराज. मग एवढं भजन करायला आम्हाला स्वप्नात सुद्धा येणार दादा? आमचं भजन कसलं आहे? मी आज स्पष्ट बोलणारा माणूस आहे, मला काय करायचंय? पुढच्या वर्षी मला कीर्तनाला न बोलवता, पण आहे ते आपण मोकळं व्हावं. बरं, तुमचं भलं आहे दादा. माझं एक दिवशी तुम्हाला कुठतरी एक शब्द तुम्हाला आठवण येईल दादा. म्हणून महाराज ज्यावेळेस आपण तो महाराज चिंतन आहे महाराज, आणि त्या शुद्ध भावाचं कारण देव आपण तो महाराज येतो त्या कुर्मदासाजवळ. आणि त्या कुर्मदासाने त्यांना विचारतो बाप, त्यांना बस आपण तो त्याचे हात धुतात. आणि त्यावेळेस देव आपण तो महाराज कुर्मदासाला सारवतात महाराज. आणि कुर्मदासाला पाणी पाजवतो देव. याची कारण काय? भावाचे कारण आहे. आणि त्यावेळेस एकदम आपण तो महाराज कुर्मदासाने देवाला विचारतो तुम्ही कोण? काय म्हटलं? देव आणि नाव आणि पत्ता गाव खोटं सांगितलंय बघा. आता आम्हाला जरा पैसे मिळायचे, नाव बदलते, गाव बदलते, कुळ बदलते, अवघड आहे महाराज. म्हणून महाराज म्हणते केवळ आपण तो महाराज मी पंढरीचा आहे, मी पंढरीचा सावकार आहे, आणि माझं तिथं दुकान आहे, माझं कपड्याचं दुकान आहे. आणि ज्या कपड्याच्या असे जे काही आसामी आहेत, आणि त्या आसाम्याकडे मी वसूल करण्यासाठी या एरियात येतो, आणि तुम्ही आम्ही आपण तो मिळून पंढरीला जाऊ, असं देवानी कुर्मदासाला सांगते. आणि ज्यावेळेस कुर्मदास, आता ह्याचे आसामी कोण हो? ह्याचे आसामी कोण? आता आडतचे आसामी आहेत का नाही? आडतचे आडतला आसामी राहतात ना, नाही माल दिले तरी पैसे घेऊन येतात, आणि गेले म्हणून सांगते झालं. असे आमचे आसामी. पण ही आसामी तसं नाही महाराज. ह्याचे आसामी कोण? ज्याच्या गळ्यात माळ आहे ते देवाचा आसामी, आणि ज्याच्या गळ्यात माळ नाहीये ते कुणाचा आसामी आहे? ते तुम्ही म्हणावा, मी म्हणत नाही. हा, यमाचा पाहुणा प्राणी. मग आता गळ्यात माळ असलेली किती आहे तिथं?
अवघड आहे बा. महाराज म्हणते केवळ आपण तो महाराज म्हणून हे सगळं देवानी त्या कुर्मदासाला समजावून ज्या कुर्मदासाचा सांभाळ करतो महाराज, आणि त्यावेळी एकदम टप्प्याने केवळ आपण तो महाराज कुरुडवाडीच्या जवळ लहुळ गाव आहे. भक्तिविजयामध्ये याचं चरित्र पहा तुम्ही, तर कुठं कमी असेल कुठं जास्त असेल, पण भक्तिविजयातलं चरित्र आहे चिंतन. आणि त्यावेळेस एकदम लहुळ हे स्टेशन रेल्वे स्टेशन आहे. कुरुडवाडी संपलेच्या आपण तो आरण आणि लहुळ हे जवळजवळ आहे. सावतामाळ्याचं गाव आणि आपण तो लहुळ हे जवळजवळ आहे. तिथून 7 कोस पंढरी आहे. आणि त्यावेळेस एकदम आपण तो त्या एकादशीच्या दिवशी, आता देव आपण तो आषाढी एकादशी सगळे देव लोक फक्त येतात म्हणून देव तिथून निघाले आणि लहुळ आपण तो गावामध्ये कुर्मदासानी आपण तो महाराज चिंतन आहे महाराज. आणि ज्यावेळेस आता मी जी काही माझी एकादशी, आता इथून एकादशीचं दर्शन आपण तर त्या देवाचं घ्यायचे 7 आपण तो म्हणजे आणि लांब आहे पंढरी, मी काय करू अशा प्रकारचं. तिथूनच कुर्मदासाने शुद्धांतकरणाने देवाचा प्रार्थना करतो. आणि ज्यावेळेस ज्याने हाक मारल्याबरोबर भक्त कबीराचं चिंतन आहे महाराज. मुंगी के पाँव में घुंगरू बसताय वही आला सुनताय. एवढ्या ओरडून आम्ही भजन करायला आमचं का हाक जायना झाले त्या देवापर्यंत, पण आमच्या हाकेत फरक आहे. पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, अंतरची भेट गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, अंतरीची भेट गोडी, पाहे जोडी कुर्मदासाचा जो भाव. आणि त्यावेळी एकदम आपण तो महाराज देव आपण तो महाराज कुर्मदासाची इच्छा पूर्ती करण्यासाठी आषाढी शुद्ध एकादशीला पण तो महाराज निघाले. येताना ज्ञानोबारायला आणि नामदेवरायला घेतलं महाराज. आणि ज्ञानोबारायला नामदेवरायला घेतल्याच्या नंतर देव आपण तो हे 3 जण आपण तो महाराज कुर्मदासाच्या भेटीला या लहुळ गावाकडे येत असताना या दोघाला झालं की हो धरलं भूत याला दोघांना. एवढे भक्त सोडून आम्हा दोघालाच का आणलं. देव कळ अंतरीचा साक्ष आहे महाराज. अरे यांना जरा माझं आले म्हणले की लगेच म्हणलं नामदेवा ज्ञानोबा थांबा इथं, मी जरा पाणी पिऊन येतो म्हणून गेलं देव. आणि तिथं कुणाचा मळा होता. सावता सागर प्रेमाचा आगर. सावता माळ्याकडे जातात आणि सावता मळ्याचा भाव काय. अवघी माझी कांदा मुळा भाजी, अवघी माझी ज्यांचा भाव आहे महाराज. आणि सावता माळ्याकडे जातात देव आणि म्हणतो माझ्या मागे 2 चोर लागलेत, मला लपव कुठतर म्हटलेलं. आता लपवण्याचा पण तो महाराज काय करावं. पण ज्यावेळेस एकदम आपला पंत अपुरप्यानं पण तो काढला आणि भगवान परमान म्हणून साठविला राय. प्रत्येकाच्या हृदयस्थ तो भगवान परमात्मा. आणि ही आता भटकायला लागली की हो देव कुठे गेला, देव कुठे गेला, देव कुठे गेला. त्यावेळेस एकदम आपण तो महाराज फिरत
सावता माळ्याजवळ येतात आपण तो दोघा जणांनी, आणि त्यावेळेस एकदम आपण तो सावता माळ्याला विचारतात, देव पाहिला का तुम्ही? त्यावेळेस एकदम आपण तो नामदेवाने ते पितांबराचा जो पदर बाहेर आलेला ओळखलं, देव यांच्याकडेच आहे असं समजलं. पण तो त्यांची करुणा बघतात, देव बाहेर येतात आणि कुर्मदासाला आषाढ शुद्ध एकादशीला पण तो महाराज दर्शन ज्याची इच्छा पूर्ती करतात. हे कारण काय? भावाचं कारण आहे. म्हणून महाराज सांगतात, एवढा प्रभू भावे जेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा, आणि पूर्वी धरावी ते इच्छा, सर्वस्व देवाला शरणांगती. आणि त्या भक्ताचं कार्य इच्छा पूर्ती करणारा तो देव आहे. म्हणून महाराजांचं पण त्या देवाचे चिंतन करत असताना फक्त त्या देवाला भाव पाहिजे, भावा वाचून वैश्य होत नाही, एकच आपण तो. म्हणून एवढा प्रभू व्हावी जेने संपुष्टी व्हावी, होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. ज्ञानेश्वर भावाबद्दल तुम्हाला सांगता येईल. भाव बराडिया तो भगवान परमात्मा भक्ताच्या आशे ऊच नीच काही तिष्ठे भाव भक्त दिसुला. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी तुला. असे तुम्ही पहा, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, ढोरे ओढू लागे चौका संगे. अशा अनेक तुम्हाला प्रमाण आपण तो देता येतात. मला उग जाता जाता सांगून जातो, देव काय आपण तो भक्ताची इच्छा कशी पुरवतात. एक चिंतन आहे महाराज. द्वारकेत भगवान कृष्ण अर्जुनावर एवढं प्रेम होतं, आणि देवानं अर्जुनाला दिलेलं प्रेम जन्म दिलेल्या आईला दिलं नाही, जन्म दिलेल्या बापाला दिलं नाही. जन्म द्या गोपिकेचं जे प्रेम तेच अर्जुनाचं प्रेम. ते म्हणून ते प्रेम कैचे रे बाप्पा. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायात वर्णन करत असताना ज्या अर्जुनाला दिलेलं जे प्रेम आहे, आणि ते प्रेम आपण तो प्रेमदाता पांडुरंग पावले ते घ्या रे आता, प्रेमदाता पांडुरंग असा अर्जुन आत्मेता आपण तो महाराज. द्वारकेत एक दिवशी भगवान कृष्ण बसलेले आहेत. अर्जुन आणि आपण तो महाराज हस्तिनापुरवून आपण तो द्वारकेला आलेले. दोघं बातचीत करत असताना भगवान परमात्मा इच्छा आपण तो अर्जुनाला सांगतात, अर्जुना कुठंतरी आपणाला एकांतात आपला काळ काढायचंय. एकांतात आपण जागा कशी शीतळ शांती अशा ठिकाण आपण पाहून आपण एकांत आपण काहीतरी बोलू, असं अर्जुनाला आपलं मनोगत भगवान परमात्म्याने घेतलं. त्यावेळेस एकदम दोघाचा विचार झाला. रथ आपण तो रथाचा सारथी तो आहेच, आणि ज्यावेळेस एकदम त्यांच्या मनशांतीसाठी अर्जुन आणि भगवान कृष्ण एक रमणीय अशा प्रकारचं स्थळ आहे महाराज, शीतळ छाया वातावरण आपण तो महाराज समाधान असं ठिकाण ज्याने आपण तो बगीच्यामध्ये गेलेले आहेत. आणि बातचीत करत असताना एकदम देवाला तहान लागलेली आहे. तहान लागल्याच्या नंतर देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना शीतळ आपण जो झऱ्याचं पाणी आहे, जरा पाणी आण अर्जुना. आपण तो म्हटल्याच्या नंतर कळशी घेतली त्या अर्जुनाने, आणि देवाला थोडंसं आपण अंतरावर आपण तो लांब गेली, आणि जिथं झऱ्याचं पाणी
शीतळ असा पण तुम्हाला निथळ आहे पाणी महाराज. शीतळ आहे, हा शीतळ आहे. आता आपलं शीतळ बी नाही आणि नितळ बी नाही, मग कसं देव होईल हो आम्हाला. ज्ञानबा तुकाराम आहे आमचं. म्हणून महाराज केवळ अशा प्रकारचे शीतळ झरा वाहत आहे आणि त्याला झरेला आपण तो कळशी लावलेली त्या अर्जुनाने. कळशी लावल्याबरोबर अर्जुनाचं एक अंतःकरणच वेगळं होऊन गेलो. या शीतळ वातावरणामध्ये, शीतळ अशा अवस्थामध्ये जर सुभद्रा राहिली असती तर चांगलं झालं असतं. एवढी इच्छा अर्जुनाने तिथे केलेली आहे महाराज. त्यावेळी एकदम आपण तो महाराज इच्छा दाता तो भगवान परमात्मा लगेच सुभद्रा झाला. काय करणार हे सोंग सारिली. आता त्याने किती सोंग आणते, का करते ते त्यालाच माहीत बघा, आपणाला काही माहीत नाही. म्हणून काही काही लोक सोंग आणतात पण त्या सोंगाची सपाटणी होते. याला सोंगा नाही बी येते आणि सपाटणी करते. म्हणून महाराज म्हणते केवळ आपण तो महाराज देव सुभद्रा झाला महाराज. आणि जी काही आपण तो अर्जुनाजवळ गेलाय आणि सुभद्रेचं आठवण काढली याबरोबर अर्जुनाजवळ झालेला जो सुभद्रा देव. आणि त्यावेळेस एकदम तिथं प्रेम आपण तो चिंतन का बात म्हणजे कारण गोष्टी करत असताना तेलुगू असल्यामुळं मराठी ते करत असताना त्यावेळेस एकदम प्रेम ते आपण तो महाराज मोहित झाला. आणि आपली अंगठी आपण तो त्यांच्या सुभद्रेच्या हातात. आता कुण्या सुभद्रेचा घातला त्याला बी काही ज्ञान. आणि घातला ते आपण तो अंगठी घातल्याबरोबर एकदम आपण तो महाराज केवळ आपण तो तिथून देऊ. पुन्हा आपण तो महाराज रथात येतात ठिकाणावर. अर्जुन पाणी घेऊन येतो आणि त्यावेळेस एकदम आपण तो महाराज पाणी पितात. बातचीत झाली, समाधान झालं. रथ हाकणार अजून भगवान कृष्ण. आता ते रथ हाकत असताना ही मुदी अर्जुनाला दिसावं म्हणून हे हात इकडे कुठं बघा. आता तुम्ही व्यवहारातलं बी बघा, हातात मुदी राहावं आणि त्याला कारभारी करावं जेवाय वाढायच्या वेळा. मग त्याने काय करते ते तिथं वाढा तिथं वाढा तिथं वाढा. दृष्टांतात दृष्टांत सांगू जातो मला जेवढं कळालं तेवढं. ते गावात इथं तर कोणी नाही की पाटलीन बाई ती आपण तुम्हाला काहीतरी करून सोन्याच्या पाटल्या करून घेतल्या. पाटल्या करून घेतल्या. त्या हळदी कुंकाला त्या बाईला पाटलींना बोलिल्याच्या नंतर सगळं काही केलं. पण बाई तुम्ही कवा पाटल्या केला करून घेतला हे कोणी विचारलं नाही बाईला. आलं की तिला राग. म्हटलं मी एवढं पराकष्टानं मी एवढे सोन्याच्या पाटल्या केल्या मला कोणी आपण तो विचारलं नाही. तिला आलं राग. आल्या त्या रागात आल्याबरोबर एका बनीला लावून दिली काडी. ती बनी आपण तो जळायला लागली. मग त्यावेळेस तिथं समोरच हे सगळे आपले हे बारके बारके पोरं सगळे अरे इथं घाला तिथं घाला तिथं घाला. हे हातपुडी त्या बाईचा तिथं घाला त्याला विजवा. असं करत असताना ते आपलं तुझं नाव आहे ना बाबा तू कोण हां विष्णुदास ना हां. त्यानं म्हटलं पाटलीन बाई कवा केला तुम्ही पाटल्या म्हटलं. ते तवाच म्हटलं ते एवढी बनीम कशाला धरत होती म्हणलं. काही प्रपंचामध्ये आपण तो महाराज दाखवायचा असते. म्हणून एकदम आपण तो महाराज चिंतन करत असताना ज्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला ही मुदी दाखवण्यासाठी असं त्याला अर्जुन देवाच्या हाताला पाहिलं महाराज. पाहिल्याबरोबर एकदम आपण तो पश्चाताप झाला. मी कुणाच्या हातात आपण तो बोटात मुदी घातलेली आहे. मी तर सुभद्रेच्या हातात घातलेलं आहे. मग ही देवाच्या हातात कसं काय मी मुदी आली. पश्चाताप झालेल्या अर्जुनानं दोन्ही पायावर आपण तो मस्तक ठेवतो. आणि ज्यावेळी एकदम अर्जुनाला तेव्हा समाधान करतात. अर्जुना तुझी इच्छा सुभद्रा या स्थळात आपण ते यावं ही इच्छा झाली. ती सुभद्रा आता येण्यासाठी वेळ लागते म्हणून तुझी इच्छा पूर्ती करणे मी सुभद्रा झालेला आहे. हे भावाचे लक्षण आहेत महाराज. म्हणून महाराज चिंतन करतात. असे अनेक भक्ताचे दृष्टांत म्हणून महाराज म्हणतात एवढा प्रभू व्हावे जेणे संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा
पूर्वी धरावी ते इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळपानी आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा तुकाराम. परिस्थिती नसताना सुद्धा तुमच्या कृपेने, म्हणून मी केव्हाही सांगतो मला सांगणाऱ्याच श्रोत्याचा भाव पाहून त्याच्या वाचेला पाहायचा कृती म्हणून केवळ झालेली सेवा. पण एक जाता जाता तुम्हाला सांगून जातो, आजचा जो काही आनंद, हे जी काही आपण तो महाराज एवढा मोठा जो पंढरीनं जी करत आहे, हे करण्याचं एकच कारण आहे, ज्यांच्या पूर्वजांनी शुद्ध अंतकरणे शुद्ध भावनेने या भगवंताच्या सेवेचा ना हा जे काही त्यांच्या भावाचं फल आता भोगायला मिळाले. त्यांच्या भावाचं फल हे आता, कारण त्यांची निष्ठा काय काय कोणत्या अवस्थेने, त्यांचं नाव सोपान काका ज्यांनी, म्हणून मी केव्हाही सांगतो महाराज, एक आपल्या घरात वारकरी मुलगा जन्माला आल्याच्या नंतर त्याच्यानं आपण तुकाराम महाराजांचा अभंग आहे महाराज, तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गावे गीत विठोबाचे. एक आपल्या कुळामध्ये एक वैष्णव जन्माला आलं तर अनंत कुळीचा आपण तो कुळ पावन आहे महाराज. म्हणून एवढं भाग्यवान. आणि आज ज्यांच्या तपस्याचं, ज्यांच्या भावनेचं फल आज आपण, मी केव्हाही सांगतो महाराज, झाड लावल्याच्या नंतर, झाड मोठं झाल्याच्या नंतर जसं फळ लागल्याच्या नंतर जसा त्याचा आनंद आहे, त्यांच्या भावनेचा हा फल आजचा आपण तुम्ही या 7 दिवसाच्या निमित्त वस्तूचं आहे. पण ज्यांची चिंतन म्हणून, ज्यांच्या आपण तो पूर्वजां, म्हणून मी केव्हाही सांगतो महाराज, संसाराला पीडित करणारे पूर्वज आहे महाराज. पितृलोक, आपण तर पितृऋण आहे महाराज. जोपर्यंत पितृऋण आपण तो महाराज, म्हणून आता काही काही लोक बघा, संसारात कुठं सुख समाधानी नसलं तर त्याला कुठतरी शास्त्रकाराकडे, ज्योतिषाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला नागबली करावं लागेल, हे करावं लागेल, सांगते की नाही शास्त्र. पण महाराज, म्हणून सगळ्यात आपल्याला दुःख देणारं हे पितृऋण आहे. म्हणून त्या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आपण असं कार्य करून, ज्या आत्म्याला समाधान करून, तो झालेला आत्मा आमच्यावर करून तो संसार सुखी आहे महाराज. हे गरुड पुराणाच्या आधारे सुद्धा आपल्याला चिंतन करता येते. म्हणून गरुड पुराणाला आधार महाराजांचं एकच नाटाचा अभंग आहे. महाराज म्हणतात, आले हो संसारा तुम्ही करा, मुक्तिमार्ग हळूची धरा, काळ दंड कुंभयातना, कारे अगोरा दचकेची ना, नाही त्या ये मासी करुणा, बाहेर काढे कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसा धान्या, चोर यातना धरी जे तू. महाराज, या जीवाची गती काय? चोरी केलेला चोर जसं सापडल्यानंतर त्या चोराची गती आणि या जीवाची गती त्या यमलोकामध्ये आहे महाराज. कवा तरी येळ मिळाला तर मी सांगून जाईन, मला आणि पुन्हा कीर्तनाला बोलवा, सांगतो. हो महाराज, तुमच्या सगळ्याच्या कृपेनं बरं का, आमच्याकडनं या जीवाची काय काय हाल आहे त्या यमलोकामध्ये. आता मजा आहे हो, पण तिथली मजा कोण बघतंय?
म्हणून बाप कळकळीनं मी बोलतो तुम्हाला, कारण एकच माझं आपण तो चिंतन आहे. सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करून या जन्माचं जर हित करायचं ते हित ते करावे देवाचे चिंतन करून या मने कवीत. म्हणून सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध करा. मी सगळ्याला बघितलंय, एकानं टाळी वाजवलं नाही. मी डोळे झाकलं तरी सगळ्याला बघितलं मी. एकानं टाळी वाजवली, मग तुमचा कसा उद्धार होईल हो? येड्या महाराजाचं म्हणणं आहे केवळ आपण तो महाराज, कारण टाळी वाजवावी, गुढी उभी राहावी आणि वाटते चालावी पंढरी. चोकोबारेचा अभंग आहे महाराज. केवळ आपण तुम्हाला अरे टाळी वाजवा कशासाठी? एवढा खटाटोप करून या पंढरीने एवढं मंडप मारण्याचं कारण काय? काहीतरी जीव उद्धार होतील म्हणून त्याचं एक सायास आहे मला. म्हणून बाप केवळ आपण तुम्हाला चिंतन म्हणून झालेली सेवा, कारण परिस्थिती नसताना पण तुमचा प्रेम आणि भाव पाहून हे चार जे शब्द सांगितले होते त्यांचे निमित्ताला त्यांनी म्हणून तुका आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, होय भक्ती केला तैसा पूर्वी एवढा जगदानी. फक्त तुळशी दळ पाणी सगळ्याला तुम्हाला दृष्टांत माहीत आहे. तुला बा सत्यभामीनं दान केली कोणाला? देवाला. नारद आले, उगाच जाता जाता सांगून जातो याद आली म्हणून विसरलो तो कसं बी. आणि 11च्या पुढे तर गेल नाही की आपण गेलो 12 जाऊ. विठाल विठाल सांगत बसत नाही, तुम्हाला तुला सांगून जातो. नारदाला दक्षताच शाप होता. एक मुहूर्त सुद्धा त्यानं जे आपण तो थांबवू शकत नव्हतं. जिथं हरिनाम कीर्तन आहे तिथं किती द्वारकीत किती दिवस बी राहत होता. पण द्वारकीत आपण तर आल्याच्या नंतर 16,000 बाईल 16,000 रे 16,108 ज्यांच्या ज्या पत्न्या कुणाच्या देवाच्या. आणि त्यावेळेस एकदम आपण तो सगळ्यामध्ये नारदाची हडपी कुठं जात होती? सत्यभामेच्या. आता आलेला महाराज कुठं जाते हो? आपणाला जो वारकरी आहे त्याच्या घरीच आपली पिशवी राहते. काही काही लोक म्हणतात महाराज त्याच्याच घरला जाते, आमच्या घरला ये ना. अरे तुझा भाव काय बघ. अवघड आहे बापू. एकदम आपण तो चिंतन करतो. नारद पण तो द्वारकेला आल्याबरोबर सत्यभामेकडे जायचा. आता सत्यभामेला अभिमान, स्वरूप अभिमान, धन अभिमान होता महाराज. आणि एकदम आपण तो महाराज सेवा काय शुश्रूषा करत असताना एक दिवशी सत्यभामेनं विचारलं नारदाला, नारदा जन्मोजन्मी मला कृष्ण नवरा मिळावमध्ये मी कोणतं पुण्य करू, कोणतं दान करू? नारदाला विचारली महाराज. आणि विचारल्याच्या नंतर नारदानं सांगितलं जी वस्तू या जन्मात दान देतो ती वस्तू पुढच्या जन्मात भोगायला मिळते. मग आता देवाला द्यायचं ठरलं. आता भगवान देव कृष्ण गावाला पाहिजे ना. मग त्या भगवान मग ती निघाली देवाला ही काय दान द्यायला. हा अवघड आहे बापू. हा देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयताला घर पुसोनी देव न लगे, देव न लगे साठवणेचे रुधले जागे. देव मंदला भाव बुडाला काय करू. आता कोण घेते हो देवाला? काम करणाऱ्या माणसाला. ह्यानं काय काम करते पण ह्याचं काम कोणाला दिसणार त्याला? बस कोणी घ्यायची तयारी नाही. सत्यभामीनं नारदाकडे आलं, देवाला कोणी घ्यायची तयारी नाही, मग काय करायचंय? म्हटलं मी तर आहे ना, मी बामनच आहे, मी घ्यायला तयार आहे. दे म्हणलं. संकल्प सोडलं आणि देवाला देवाच्या बत्तीच्यात सत्यभामीनं देवाला तवापासून आता आणि रूढी चालू आहे. नवऱ्याला न कळू देता काही बाया काही काम करतात. आता खरं आहे का खोटं आहे मला माहित नाही. हे तवापासून रूढी पडली असं म्हणतात बरं का. मी बी तेवढं काही हे नाही. काही काही झालेले तसंच आहे. महाराज म्हणते एकदम आपण तो म्हणजे काय त्यांनी सुद्धा संसारासाठीच करत असतील असं काही म्हणणं नाही. पण ज्यावेळेस देवाला न विचारता ती कार्य सत्यभामीनं केलं
आणि केल्याबरोबर नारदाला दान दिलं. सत्यभामा दान करी नारदासी, हुजूर नाही त्या अंगीकारीशी, असे प्रमाणसुद्धा आहेत महाराज. आणि त्यावेळी एकदम आपण तो दिल्याच्या नंतर सिंहासनावर बसलेल्या देवाकडे नारदाने गेलं, देवा उतर खाली. का रे बापू, संपलं, चल. धरून चाले पादुका, उतरले देव नारदाचं आणि हाडपी घातली खांद्यावर, डोक्यावर आपण तो खडाव घेतले. दास्य करी दासाचे उनीन साहित्याचे, जो असा जो भगवान कृपेचा सागर, जो भगवान परमात्मा महाराज आणि चिंतन महाराज आपण तुम्हाला केल्याच्या नंतर सगळ्याला माहीत झालं की आता तिनं म्हणते तिचंच होता का, आमचं होत नाही का, सगळ्याचं होता. मग त्यावेळेस सगळ्यांनी विचार ठरवला. नारदाने म्हटलं, तुम्हाला आता देवाला आम्हाला परत द्यायचं, तुम्हाला काही मोबदला पाहिजे का? म्हणलं हो पाहिजे. म्हणलं आम्ही या देवाच्या बरोबर सोनं देऊ. म्हटले सोनं. तुला भार महाराज का, आपण तो वजन काटा आणला देवाला एका पारड्यात, आणि पूर्ण द्वारकेचं सोनं सत्यभामेचं आपण तो सगळ्याच 16,107 बायाचं गोकुळ आपण तो द्वारकेतलं सोनं टाट, पण पारडं काही उचलत नाही. आधी मायाजी रुक्मिणी महाराज, तिला काय आपण तो त्या स्वरूपात विलीन असणारी ती तिला समजलं आणि जाऊन सांगितले असे असे परत तुमचंही सोनं द्या. पण देव कशाच होते तिला माहीत होतं. आणि त्यावेळेस एकदम ती काही घेतली नाही, सरळ आपण तो महाराज आली. एक शुद्ध ताट आपण तो पाण्याचा तांब्या, पंचपाळ आणि आपण तो महाराज तुळशीची पूजा केली आणि पडलेलं वाळलं पान आपण तो शुद्ध ताटात ठेवले महाराज. तुळशी पान सम हे तुळशी पान आहे महाराज. आणि एकदम आपण तो सगळं काढायला लावली धन. आणि त्यावेळेस शुद्धांत करणे शुद्ध भावनेने रुक्मिणी त्या आपण तुम्हाला पूजा केली आणि तुळशी पत्र त्या आपण तुम्हाला ठेवलं. आणि ठेवल्याबरोबर सम हे आपण तुम्हाला झालं. म्हणून फक्त भावाने तुळशी जळ त्याला समर्पित केलो, तो देव आपल्याला वश्य होतो. या तात्पर्य शब्दशा अभंगाचा भावार्थ ज्या दादांच्या कृपेने. आणि ज्यावेळी शिगम आपण तो म्हणून आला ना वारुपा, तुका म्हणी झाला सोपा, होय भक्ती केला तैचा, पूर्वी धरावी तेचा. सांगा कोणाला सांगायचं. मस्तक हे पायावरी या वारीकरी संताच्या. हॅलो हॅलो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गुरुवरे गुंडा महाराज निवासच्या वास्तुशांतीनिमित्त भव्य आयोजन केलेला हा अखंड हरनाम सप्ताह, सप्त्यातला हा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा पूजनीय महाराजांच्या वाणीतून आता संपन्न झालेली आहे. तरी महाराजांना माझ्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं गावाच्या वतीनं शतकोटी प्रणाम. आणि बाहेरून आलेल्या सर्व भाविकांच्या चरणावर मी वंदन करतो. आपण असल्याही थंडीमध्ये असल्याही ढगाळ वातावरणामध्ये तुम्ही येऊन अशा छोट्याशा तुमचा बालक व तुमचा सेवक याप्रमाणे आयोजन केलेला हा कार्यक्रमामध्ये तुम्ही एवढी आपणाला भरभरून साथ देतात, तरी तुमच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आणि हा जो कार्यक्रमाला लाभलेले आपले मित्रमंडळी आहेत त्यांच्याही मी चरणावर वंदन करतो. आणि विशेष म्हणजे आपले हरिभक्तपारायण सर्वगुण संपन्न असणारे विष्णू पाटील तांदळीकर यांनी आपल्या इथे आपलं अनमोल वेळ देऊन आपलं 2 दिवस आपल्या सप्त्यामध्ये त्यांचं सहकार्य झालेलं आहे. तरी त्यांचं एक माझ्या वतीनं थोडं छोटंसं त्यांचं छान श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत आहे. आणि महाराजांचं सुद्धा या ठिकाणी शाल देऊन स्वागत करण्यात येत आहे.